हाय फ्रेंड्स, मी राजश्री गागरे. तर मी हा हलवा मासा आणला आहे. तर तो मी धुवून साफ केला आहे. तर त्यामध्ये मी हळद, मीठ आणि मिरची पावडर मिक्स केली आहे. तर आता हे पूर्ण मॅरिनेट होईपर्यंत मी आता पूर्ण मिक्स करणार आहे. आणि छान मॅरिनेट झालं की मग मी ते फ्राय करणार आहे. तर आता तवा तापला आहे. तर मी त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घातलं आहे. आणि त्यात फिश करीसाठी मासे आहेत. तर ते मी फ्राय करून घेणार आहे. तर त्यातलं अर्ध मी फ्राय करणार आहे आणि अर्ध फिश करीसाठी मी फ्राय केले आहेत काही. आता हे मसाला आहे, कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं, टोमॅटो. तर त्याची मी पेस्ट करून घेतली आहे. कढई तापायला ठेवली आहे. त्यात जिरं, कढीपत्ता, चांगलं जिरं तडतडलं की मग वाटण घालणार आहे. ते जे केलेलं आहे ते पूर्ण वाटण घालणार आहे आणि चांगला मसाला फ्राय करून घेणार आहे. त्यात हिंग आणि हे कांदा लसूण मसाला आहे. 2 चमचे कांदा लसूण मसाला, हळद आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर मी आहे तो 1 चमचा घालणार आहे. आता हे चांगलं धने पावडर आहे 2 चमचे, तीही घातली आहे. आता हा मसाला मी एकजीव करून घेणार आहे छान तेल सुटेपर्यंत. मीठ घातलं चवीपुरतं. आता हे चांगलं एकजीव झालं, छान तेल सुटले. त्यात मी हा गरम मसाला, हा चिकन मसाला आहे, तो चिकन मसाला घातला आहे. त्यात गरम मसाला आहे तोही घालणार आहे. गरम मसाला घातला की मग ही आमचूर पावडर आहे. तर ते आमचूर पावडर आहे ती घातली आहे मी. चांगलं एकजीव झालं, तेल सुटलं का मग आता हे पाणी घालणार आहे. कोमट पाणी आहे ते घातलं आहे. आणि आता करीला चांगली उकळी आली का मग त्याच्यामध्ये जे फ्राय केलेले मासे आहेत ते घालणार. ते घातले का मग 10 मिनटं झाकण ठेवायचं. आणि खूप छान अशी, हे बघा किती सुंदर असे तरी आलेली आहे आणि खूप चविष्ट, खायला खूप सुंदर. तुम्ही करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. थँक्यू.